ज्योतिर्मय मीडिया हाऊस सविनय सादर करत आहे श्री अरविंद आणि श्री माताजी यांच्या तत्वज्ञानावर आधारित एक चिंतन, पूर्णयोगाचे अंतरंग. नमस्कार. आज आपण श्री अरविंद यांच्या विचारांवर बोलणार आहोत. त्यांच्या एका महत्त्वाच्या लेखनातून दैवी तत्वाचे अनावरण यातला एक उतारा आपण घेतलाय. हो, आणि हा उतारा खरंच आपल्याला आपल्या स्वभावाकडे आणि आपल्या आतल्या आध्यात्मिक शक्तीकडे बघायला एक वेगळा दृष्टिकोन देतो. अगदी. तर आजच्या आपल्या या चर्चेचा उद्देश हाच आहे की यातली मूळ कल्पना नीट समजून घेऊया. सुरुवात करूया एका, मला वाटतं, खूप आशादायक विचाराने. श्री अरविंद म्हणतात की आपला भूतकाळ कितीही वाईट असो किंवा चुका झाल्या असतील, पण जर कोणी प्रामाणिकपणे प्रयत्न करत असेल तर त्याच्यासाठी ईश्वराचे दरवाजे कधीच बंद नसतात. बरोबर. ही कल्पनाच खूप आधार देणारी आहे. हो ना. याचा जरा अजून विचार करूया का? नक्कीच. आणि श्री अरविंद याला अजून पुढे नेतात. ते स्पष्ट करतात की आपले जे आपण चांगले गुण म्हणतो किंवा वाईट दोष म्हणतो, हे दोन्ही खरं तर आपल्या आतल्या मूळ ईश्वरी तत्वावरची दोन प्रकारची आवरणं आहेत. आवरणं? हो. एक तेजस्वी रंगाचं समजा आणि दुसरं काळोखं. हे समजून घेणं महत्वाचं आहे, कारण आपण सहसा फक्त दोषांनाच अडथळा मानतो, नाही का? बरोबर. इथेच खरी गंमत आहे असं मला वाटतं. म्हणजे आपले सद्गुण सुद्धा, ज्यांना आपण इतकं जपतो, ते पण एक आवरणच. अगदी. हाच तर मुद्दा आहे. हे नेहमीच्या विचारांपेक्षा खूपच वेगळं आहे. आपण तर सद्गुणांना प्रगती म्हणतो. हो, पण श्री अरविंद यांच्या म्हणण्यानुसार सद्गुण सुद्धा आपल्याला एका मर्यादेत बांधू शकतात, एका विशिष्ट चांगल्या ओळखीमध्ये अडकवतात. अच्छा. ते देखील आपलं जे खरं अमर्याद स्वरूप आहे त्याला पूर्णपणे बाहेर येऊ देत नाहीत. म्हणूनच जेव्हा आतलं ते मूळ ईश्वरी तत्व जागं होतं आणि ते बाहेर यायचा प्रयत्न करतं, तेव्हा ते स्वतःच्या शक्तीने या दोन्ही आवरणांना, म्हणजे गुणांना आणि दोषांना जाळून टाकू शकतं. दोन्ही गुणांना पण? हो. ही प्रक्रिया फक्त दोष काढण्याची नाहीये, तर गुणांच्याही पलीकडे जाण्याची आहे. याचा अर्थ असा की आपल्या या चुका आणि सद्गुणांच्या खूप पलीकडे आपले एक मूळ शुद्ध स्वरूप आहे, एक दैवी अंश. आणि हा अंश प्रामाणिक प्रयत्नाने प्रकट होऊ शकतो. आता इथे प्रामाणिक प्रयत्न हा शब्द खूप महत्वाचा आहे. बरोबर. कारण दोन्ही आवरणं, गुण आणि दोष, आपल्या खऱ्या स्वरूपाला झाकतायत. मग ही प्रामाणिकता म्हणजे नक्की काय, जी या आवरणांना भेदते? हा महत्वाचा प्रश्न आहे. म्हणजे केवळ वरवरची नैतिकता किंवा चांगुलपणा नाही? कदाचित नाही. श्री अरविंद यांच्या विचारांनुसार बघितलं तर ही प्रामाणिकता म्हणजे फक्त नैतिक असणं एवढंच नाहीये कदाचित. मग? तर ती आपल्या आतल्या त्या दैवी तत्वाशी जोडले जाण्याची, त्या अनुभवायची एक तीव्र आणि खरी तळमळ असू शकते, एक ओढ. आंतरिक ओढ? हो, जी आपल्या बाह्य वागणुकीच्या पलीकडे जाते. आणि ह्याच प्रामाणिकतेमुळे, ह्याच तळमळीमुळे ते आतलं ईश्वरी तत्व जागं होऊन त्या आवरणांना भेदून बाहेर यायला सुरुवात करतं. ही प्रामाणिकतेची कल्पना खरंच विचार करायला लावणारी आहे. म्हणजे वरवरच्या प्रयत्नांपेक्षा काहीतरी खोलवरचं हवंय. अगदी. बरं. तर या सगळ्या चर्चेचा सार काय? मुख्य मुद्दा हाच दिसतोय की आपला भूतकाळ कसाही असला, आपल्यात गुण असोत वा दोष, खऱ्या तळमळीने जर प्रयत्न केला तर आपल्या आतल्या त्या दैवी तत्वापर्यंत पोहोचण्याची शक्यता नेहमीच असते. हे गुण आणि दोष म्हणजे फक्त वरचे थर आहेत. बरोबर. त्यांच्या पलीकडे जाता येतं. त्यांच्या पलीकडे जाणं शक्य आहे. अगदी. आणि जाता जाता एक विचार मनात येतो, एक शेवटचा मुद्दा म्हणून. बोला. जर चांगले गुण आणि वाईट दोष हे दोन्ही फक्त आवरणं असतील आणि आपलं खरं स्वरूप त्यांच्या पलीकडे असेल, तर मग त्या आवरणांच्या पलीकडची जी आत्म्याची खरी ओळख आहे किंवा जी स्थिती आहे ती नेमकी कशी असेल? अच्छा, म्हणजे त्या शुद्ध आवरण नसलेल्या अस्तित्वाचं स्वरूप. हो. ते कसं असेल यावर नक्कीच विचार करायला हवा. धन्यवाद. उद्या पुन्हा भेटूया आपल्या ऑरो मराठी चॅनलवर.